नमस्कार. सत्याचा शोध या यूट्यूब चॅनलवरती मी सुवर्णा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. एक गोड प्रश्न आला आहे मला. त्या प्रश्नाच्या उत्तराप्रित्यर्थ हा व्हिडिओ बनवत आहे. प्रश्न असा आहे की आमची कुलस्वामिनी तुळजाभवानी आहे आणि जर कुलस्वामिनी तुळजाभवानी आहे तर आमच्या कुलाचं अधिष्ठान आहे आणि प्रत्येक कुळामधल्या एका तरी व्यक्तीला संचार येणं अपेक्षित आहे आणि आमच्या कुळामध्ये कोणाला संचार नाही आहे, आमच्या घरामध्ये कोणाला संचार नाही आहे, अशा स्वरूपाचा तो प्रश्न होता. आणि असायला हवा की का नाही आहे असा त्यांचा थोडक्यात प्रश्न होता. प्रश्नाला उत्तर देते. तत्पूर्वी चॅनलवरचे जे नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि जुन्यांनी तेच योग्य ती माहिती योग्य त्या व्यक्तींपर्यंत गरजवंतांपर्यंत पोहोचवण्याची दैवी सेवा करायची आहे. तर विषय असा आहे, जे कोणी प्रश्न विचारला आहे त्यांच्या संदर्भामध्ये बोलते आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सर्वांच्यासाठीच हा कोणाच्या मनामध्ये आला असेल प्रश्न की आपल्याकडे संचार का नाही आहे किंवा कोणाकडे का आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओतनं भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संचार येणं मुळामध्ये ही दैवी देण आहे. त्यामध्ये तुमचं स्वतःचं काहीही कार्यकारण भाग नाही आहे. ते सर्व आणि सर्व त्या देवतेच्या मर्जीने होणाऱ्या गोष्टी आहेत. तिथे तुम्ही ये म्हटल्याने संचार येत नाही आणि जा म्हटल्याने तो जातही नाही. आणि तुम्ही स्वीकारायचा म्हटला तर तो स्वीकारता येत नाही, नाकारायचा म्हटला तर नाकारता येत नाही. त्याच्यावरती सर्व जी काही मर्जी चालते ती त्या देवताच्या कृपेची चालते, त्या देवतेची कृपा चालत असते. तिथे तुमचा कुठलाही अधिकार चालत नाही, तुमचा कुठलाही व्रतवैकल्य किंवा कुठलीही गोष्ट, तुमचा कुठलाही जोर जबरदस्ती तिथे चालत नाही. तर बरेचशी अशी घरं आहेत की त्यांच्याकडे तुळजाभवानी कुलस्वामिनी आहे, त्यांच्याकडे संचार नाही आहे. माझ्या स्वतःच्या वडिलांच्याकडे ते तर तुळजापूरचे कदम आहेत, पारनेरचे आवटी पाटील, मूळ त्यांचं घराणं कदमांचं आहे तुळजापूरमधलं, पण त्यांच्याकडेही संचार नाही आहे. माझ्या वडिलांच्या घरामध्ये कोणालाच संचार नाही आहे. ना माझ्या आजीला आहे, ना आजोबांना आहे. मला जेवढ्या पिढ्या आठवत आहेत, म्हणजे जेवढी वंशावळ मला माहिती आहे आमची 7-8 पिढ्यांपर्यंतची आत्तापर्यंत, आता माझ्या वडिलांपर्यंतचं 7-8 पिढ्यानं, आता माझ्या भावापासनं माझ्यापर्यंत, आता मी म्हणाल तर मी त्यांच्या कुळाचीच नाही राहिली. आता मी इकडं डोंगरे पाटलांच्या जागीरदारांच्या कुळाची आलेली आहे. तर मला एक गोष्ट सांगा की माझ्या स्वतःच्या वडिलांच्या घरी 7 ते 8 पिढ्यांमध्ये, आता माझ्या भावाची माझी ही पिढी, ह्या 2 पिढ्या धरून 8 ते 9 पिढ्यांमध्ये कोणालाही संचार नाही आहे. असं काहीही नसतं की कुळाची कुलदैवता आहे म्हणून संचार आलाच पाहिजे, किंवा ज्यांच्या कुळाची कुलदेवी तुळजाभवानी नाही आहे, रेणुका माता आहे, किंवा दुसरं कुठली 3.5 शक्तिपीठांपैकी एखादी जी देवता आहे ती आहे, लक्ष्मी आहे कोल्हापूरची, तरीसुद्धा त्यांना तुळजाभवानीचा संचार असू शकतो किंवा रादर असतो. बऱ्याच ठिकाणी असं आहेही की त्यांची कुलस्वामिनी तुळजाभवानी नाही आहे तरी पण त्यांना तुळजाभवानीचा संचार आहे. असं काहीही नसतं. ते सर्वस्वी त्या देवतेच्या मनावर असतं आणि संचार नाही आहे म्हणून कुठली तरी न्यूनगंड आहे किंवा कुठली तरी कमी आहे किंवा संचार असला पाहिजे इथपर्यंत तुमची भावना तुमची श्रद्धा मी समजून घेऊ शकते, पण तो असावाच हा आग्रह चुकीचा आहे. तुम्ही मोकळ्या मनानं जी काय आहे ती श्रद्धा, सेवा आणि तिचे जे कुळाचार आहेत ते मानापानाने करा. माळपर्डीची सेवा जिथे तुम्हाला भेटेल चान्स त्यावेळी तिथे करा. तुमच्या घरी वर्षातनं 1दा-2दा काय तुमचं शक्य असेल यथा उचित साग्रसंगीत जशी काय माळपर्डीची सेवा करा, परड्या भरा आणि तिचा जो काही कुळाचार आहे तो मानापानाने करा आणि तुमची सेवा अशीच अविरतपणे चालू राहू द्या. माझी जगदंबा तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही, हा माझा स्वतःचा विश्वास आहे. आणि मी नेहमी सत्य सांगते, हे तुम्हाला माहिती आहे की माझी तुळजाभवानी खरंच कोणाला काय, माझ्या तुळजाभवानी अशी आहे ना, ती कधी मागूच देत नाही हो. मागायच्या आधीच तुमच्या पुढ्यात तुमच्या वंजळीत टाकून असते, तुमच्या पदरात टाकून असते. माझा तर स्वतःचा तोच अनुभव आहे की आईला मागायची गरजच लागत नाही. अहो, आई येते, तिला माहिती आहे आपल्या लेकराला काय हवं आहे ते, त्यामुळे मागायची गरज लागत नाही. असो, पुन्हा एक वार सांगते, नवीन लोकांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि योग्य ती माहिती योग्य त्या व्यक्तींपर्यंत गरजवंतांपर्यंत पोहोचवण्याची दैवी सेवा करा. बरोबर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे काय होईल की माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल. आणि जी काही मी जगदंबेची सेवेचा वसा घेतलेला आहे त्यामध्ये जो काय मी खारीचा वाटा देत आहे त्यामध्ये तुमचाही थोडासा सहभाग येईल. आणि आजची माहिती माझ्या मते त्यांना आवडलीही असेल ज्यांचा प्रश्न होता आणि त्यांच्या प्रश्नाला योग्य तो न्याय देण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे.
जे काय असेल अल्पमतीप्रमाणे मी ते माझ्या प्रमाणे विषयाला मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही चांगलं आहे ते माझ्या गुरूंची सेवा आहे किंवा माझ्या गुरूंचा आशीर्वाद आहे आणि एवढंच सांगते. बस. जगदंब.